अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता चांगलाच जोर पकडताना दिसतोय। अहमदनगरमधील अरणगाव इथं सुजय विखे यांनी त्यांच्या प्रचार दरम्यान भेट दिली। यावेळी त्यांना गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। गावाचे सरपंच मोहन तात्या गहिले, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत आदी उपस्थित होते। या मंदिराच्या प्रांगणामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, आरपीआय आणि मित्रपक्ष आणि महायुतीच्या या प्रचाराच्या बैठकीला उपस्थित असलेले माननीय दळवी साहेब, माननीय सभापती साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा, जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य, गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य, आमच्या माता भगिनी, उपस्थित असलेले ज्येष्ठ ग्रामस्थ आणि युवक मित्रांनो, सर्वात प्रथम एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी आपण सगळेजण या प्रचाराच्या बैठकीसाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। तसंच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्या सगळ्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो। खरं तर आरणगाव गाव हे अनेक वेळेस त्या ठिकाणी श्रीगोंद्याला जायचं असेल तरी आरणगावून जावं लागतं, वाळकीला जायचं असेल तरी आरणगावून जावं लागतं, पण कधी आरणगावच्या गावाच्या वेशीमध्ये कधी येता आलं नाही। काय कारण असेल तर मला माहिती नाही, कधी कोणी बोलवलंही नाही आणि सप्त्याला बोलवलं होतं। हो बरोबर आहे, आयुष्यात बोलवलं, सप्त्याला बोलवलं होतं आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी श्रीगोंद्याहून जाण्यासाठी नाश्त्यासाठी मात्र मी माऊलींच्या हॉटेलमध्ये नक्की थांबतोय। माऊली खाली बसले, असंख्य अडचणी असतात लोकांना, काय करायचं। आपण शेवटी काय ग्रामीण भागामध्ये एक वाईट सवय असते, एखादा माणूस बिचारा मनापासून जरी आपलं काम करायची इच्छा असेल तर बळजबरी त्याला खेचून फोटो काढला जातो। मी या मताचा आहे की ज्याला त्याला स्वतंत्र पद्धतीने त्याचं काम करू द्या, कोणी फोटो मध्ये फ्रेम मध्ये होणार, फोटो मध्ये आलं तर होत काय नाही, त्याला फोन चालू होते। मला जेवढे वर्ष मी नगरमध्ये राहिलो, पण राजकारण हे फोनवर चालतं हे पहिल्यांदा मला पाहायला मिळालं लोकसभेला। मी राजकारण करत असताना कधी हा विचार केला नाही किंवा माझ्या वडिलांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा मी प्रचार करायचो, आमच्या लोणी गावात सभा झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या झाल्या। लोणी गावाच्या आमचं मूळ गाव आहे तिथं सभा झाल्या, मोठी जंगी सभा झाली, गाड्या भरून सभा झाल्या, आमचे लोक गेले, उलट आमच्या घरातले लोकांच्या घरात विरोधक येऊन जेवले तरी आम्ही कधी कोणाला फोन कधी लावला नाही, बाबा कशाला आलं ते, काय आलं ते। त्याचं कारण असं आहे की फोन लावून उपयोग नसतो, कारण की जो तो त्याच्या मनानेच काम करणार आहे। तुम्ही जितके फोन लावाल, आता या निवडणुकीमध्ये फरक एवढाच आहे की तुम्ही जितके फोन लावणार, आणि तुम्ही म्हणजे जे काही समोरचे आमचे मित्र आहेत, माझी तर विनंती आहे त्यांना की जास्तीत जास्त 23 तारखेपर्यंत फोन लावायचा प्रयत्न करा। जेवढे फोन वाजतील तेवढं माझं मताधिक्य वाढत राहील असा मला विश्वास आहे। राजकारण हे फोन लावून होत नाही। आज आपल्या तालुक्याला काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे, हा मूळ चर्चेचा मुद्दा आहे। समोरच्या उमेदवाराच्या भाषणामध्ये मला वाईट एक गोष्टीचं वाटतं, कुठे जरी भाषण केलं, नगर तालुक्यात केलं तरी तेच आहे। पालघरमध्ये गेलं होतं तिथे काय फार नव्हते, पण ठीक आहे, जे काही होतं त्यांच्या समोर भाषण केलं तेवढं तेच भाषण, राहुरीमध्ये तेच। आणि भाषण काय तर भाऊ मी घरचा आहे आणि हे बाहेरचे, हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे की हे भाऊ मी इथं आहे 24 तास उपलब्ध राहील, हे राहणार नाही। हा मुद्दा 24 तास उपलब्ध राहायचा नाहीच आहे। तुम्ही जरी 24 तास उपलब्ध तर तुमच्याकडे यायला लोक घाबरतात, तुमचा राहून उपयोग नाही ना। त्या ठिकाणी तुम्ही 24 तास उपलब्ध राहिले, तुमच्याकडे लोक येत नाहीत, तुम्ही लोक उचलून घेतात। एखादा येत नसेल तर त्याला गाडीत टाकून आणा, त्याला इथं भेटला काय प्रॉब्लेम येतात, इथं सिस्टम नाही इथंही। उपलब्ध असून उपयोग काय। आणि जो अतिक्रमणाचा मुद्दा आहे, आता त्या ठिकाणी
एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीचं काय भाषण असावं. लोकसभेच्या स्टेजवर आपण या नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देशामध्ये कोण करणार आहे असा माणूस निवडणार आहोत. आणि त्या व्यक्तीच्या भाषणामध्ये काय उल्लेख असावा की विखे पाटलांना मतदान टाकू नका कारण की ते पार्किंगसाठी 20 रुपये घेतात. मला माहिती ऐकलंय का रे तुम्ही? बरोबर आहे. आता लोकसभेच्या खासदारांनी समोरच्या उमेदवार 20 रुपये पार्किंगसाठी घेतो. आता माझं झालेलं अवघड, म्हणजे मला धड बोलता येत नाही पूर्णपणे. जसं माऊली तुम्ही संकट आहे तसं माझे धर्म संकटला येईल. मी कालच एक मराठी पिक्चर पाहत होतो त्याच्यामध्ये डायलॉग मला त्या ऍक्टरनी गावकडे जा की तू कुणा जावं डॉक्टर अशी परिस्थिती सगळ्याची आहे की त्या ठिकाणी बोलायला जावं तर ते बरोबर बऱ्याच ठिकाणी लागू होत. त्यामुळे बोलता येईन आणि खेळता येईन. पण त्या ठिकाणी मला एकच विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे की आज ही निवडणूक जवळपास 6-7 मतदारसंघ या लोकसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. पण सगळ्यात महत्वाची जरी लोकसभेची निवडणूक यावेळेस कोणासाठी असेल तर ती नगर तालुक्यासाठी आहे. 15 वर्षापासून तुम्ही असंख्य गोष्टींचे आश्वासनं ऐकलेले आहे. मग ते पाण्याचे असतील, साखळा योजनेचे असतील, MIDC मधून येणाऱ्या पाण्याचे असतील, पण पाणी कधी तुम्हाला मिळालं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की आधी लोकसभा मी का लढवतो. मला आवडतं संघर्ष करायला, मला आवडतं कोणाचा तरी वाईटपणा गेला. एवढ्या महाराष्ट्रामध्ये माझे वडील काँग्रेसमध्ये असताना त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या व्यक्तींची संघर्ष करून मी लोकसभा लढवतोय. काय कारण आहे? मला खासदार झाल्यावर काही वेगळं मिळणार आहे किंवा मी खासदार झाल्यावर माझी काही वेगळी प्रतिमा आहे किंवा मला खायला पैसे नव्हते म्हणून मी लोकसभा लढवतो असं काही नाही. लोकसभा लढवायचा एकच हेतू की मला स्वतः पाहायचंय की हे जे प्रश्न एवढ्या वर्षापासून प्रलंबित राहिले, साखळा योजनेचे असतील, नगर तालुक्याला एवढ्या वर्षांमध्ये पाणी मिळू शकलं नाही, तर खरंच ही वास्तविकता आहे का? खरंच हे आपण बदलू शकतो हे पाहण्यासाठी या 5 वर्षामध्ये मी लोकसभेमध्ये काम करणार आहे. त्या ठिकाणी या 5 वर्षामध्ये लोकसभेमध्ये राहत असताना जर मी तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही, मी तुम्हाला तुमचे पाणी प्रश्न सोडू शकलो नाही, तर मी तुम्हाला या मंदिरासमोर शब्द देतो आणि सगळे मोबाईल चालू रेकॉर्डिंग करा की जर मी नगर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडू शकलो नाही तर परत मी लोकसभेचा उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार. काय करतात खासदार? काय मिळतंय? काय मिळतंय? इथं एवढं सगळं प्रपंच पाहायला वेळ नाही. आज त्या ठिकाणी कुटुंबामध्ये माणसं किती आहेत? आई वडिलांनी, आता त्याला दुर्दैवी म्हणा किंवा सुदैवी म्हणा. दुर्दैवी यासाठी की आता घरी पाहायला कोणी राहिलेलं नाही. सुदैवी की एकुलते का असण्याचे फार मजा असतात. कोणाला काही द्यावं लागत नाही माऊली वाटण्यांमध्ये. एकदम प्रॉपर्टी काही आली तर आपलीची. पण एवढं सगळं करून मी म्हणतोय साखळाई करायची काय कारण नाही. आणि म्हणून हा साखळा योजनेच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत असताना एवढ्या वर्षाच्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी मला आठवतं जेव्हा आंदोलन झालं, बाळासाहेब भराळ एकदम जोशमध्ये माईक घेतला. ते नेमकी कोणाच्या बाजूने कधी कळतच नाही, आम्हाला सुद्धा कळत नाही. त्यांच्या हातात माईक आला की ते कुठल्याही प्रवाहात वाहून भाषण करतात आणि त्या ठिकाणी ते बोलून बसले की जो मुख्यमंत्र्याशी पहिली भेट आमची घालून देईल आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहू. म्हटलं ते काय बाळासाहेब कशाला काय बोलतात, कोणी काय बोलत, तुम्ही तरी नका बोलू. पण ते बोलले. पण बाळासाहेबला मी थोडीच थोडं उत्तर दिलं. म्हणतं मुख्यमंत्र्याची भेट सोडा, या साखळाईचा प्रश्नाचा शब्द देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आपण परवा या ठिकाणी वाळकी गावात आणतो. आता हे 15 वर्षामध्ये का शक्य झालं नाही? कुणी केलं का? मुख्यमंत्री कधी आला तुमच्या नगर तालुक्यामध्ये? कधी आला? मुख्यमंत्र्यांनी कधी या ठिकाणी शब्द दिला नाही. हे कोण करू शकतं? हे तो व्यक्ती करू शकतो ज्याची त्या ठिकाणी वैचारिकता, ज्याच्या त्या ठिकाणी अभ्यास आहे, ज्या ठिकाणी ज्याच्या शब्दाला वरती किंमत असेल तिथंच तुमचे काम होणार आहेत. आता काही आज येऊन गेले, ते म्हणले आम्ही करतो. त्यांच्या गावाचे पाणी पुरवठा बंद ते म्हणतात आम्ही करतो. साखळी म्हणजे कामाला सगळी आता कुठं असतं. मी तुम्हाला खात्री देतो की जसं माननीय मुख्यमंत्री साहेब उद्या साखळी बाबतीत बोलतील आणि शब्द देतील, मला खासदार करा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी भूमिपूजनासाठी तुमच्यासाठी आणतो. थोडं
एकही पंतप्रधान नाही देशाचा जो विखे पाटील कुटुंबियाच्या व्यासपीठावर आलेला नाही. जवाहरलाल नेहरू पासून, स्वर्गीय इंदिरा गांधी पासून, स्वर्गीय राजीव गांधीजी पासून, त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग पासून, आणि आता मोदी साहेब परवा येऊन गेले. सगळ्यांबरोबर फोटो जातो आणि फोटो म्हणजे ओरिजिनल फोटो. त्या मुन्नाबाईच्या पिक्चर मध्ये त्या बहुमंजिरी सारखं नाही की कोणी फोटो काढून राहिले ऍक्च्युअल फोटो. का पंतप्रधान येतात आमच्या कार्यक्रमाला, का ठिकाणी एवढा मान सन्मान मिळतो? कारण की त्यांना प्रत्येकाला विखे पाटील कुटुंबियाचं योगदान या नगर जिल्ह्यासाठी, या जिल्ह्यात भागासाठी माहिती आहे. आणि म्हणून आपण निमंत्रण दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठे मोठे लोक, कारण की शेवटी हे लोक आल्याशिवाय होत नाही. आता मी भाषण करतो, सकाळी करून देईल, काय माझ्याकडे पैसे करायला? उदारीवर चालू आहे निवडणूक, काय करायचं? सकाळी कोण करून द्या तुम्हाला. पण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आल्यावर जेव्हा या राज्याचा सगळ्यात मोठा माणूस त्या ठिकाणी सांगतो की मी तुम्हाला करून देईल, तर मग विषय राहिला कुठे चर्चेचा? हाच प्रश्न तुमच्या MIDCच्या पाण्यासंदर्भात आहे. आणि आज धरणामध्ये असलेला उपयुक्त पाणी साठा तुम्हाला मी सांगतो की आज जेवढा दुष्काळाला आपण समोर जातो, आज पाणीच नाही धरणामध्ये, मुळ्यामध्ये पाणी नाही. आणि मुळ्यामध्ये पाणी नसून त्या ठिकाणी हेच जर भविष्यामध्ये आपल्या खोऱ्यातलं असलेलं पाणी वाढवायचं असेल तर काय झालं? परवा प्रधानमंत्री साहेब आले. मोदी साहेबांनी स्वतः त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की एवढी मोठी गर्दी मी कधी पाहिलीच नाही. आणि हे तुमचं प्रेम होतं की त्या ठिकाणी तुम्ही मला एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आलात, माननीय पंतप्रधान साहेबांना ऐकायला आलात, त्यांना ती भावना झाली. आणि त्या भावना झाल्यावर तुम्ही निवडून तर द्या. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर पूर्ण ताकदीने निवडून दिला ना, आपल्या एखाद्या वरती नंबर पण लागू शकतो, सांगता येत नाही. यासाठी नाही की तिथं पोहोचून आपल्याला काही करायचं, काम लवकर होते. खासदार झालो तर ज्या पाण्याला याला 5 वर्ष लागतील, जर वरती तुमच्यामुळे नंबर लागला तर 2 वर्षात तुम्हाला पाणी येणार, एवढा विषयच नाही का लागेल. कारण की सत्तेचा वापर हे समाजाच्या उद्धारासाठी करायचं एक वारसा आमच्या कुटुंबाकडे आहे. हे आपल्यासाठी नाही, लाल दिव्याची गाडी आहे, पिवळ्या दिव्याची गाडी आहे. पिवळ्या नाही मला, पिवळा नाही आला आपल्या नशिबात, पिवळा समोरच्या नशिबात होता, आपल्याकडे नाही आला. लाल दिव्याची गाडी असेल किंवा यासाठी कोण मंत्री झालं पाहिजे असं काही नाही. सुजय विखे जसा आहे 50 वर्षापासून तसाच राहतो आणि उद्याही तसाच राहणार आहे. बदल का करावा? असं काय वेगळं मिळणार आहे? आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या लोकसभेच्या निवडणुकीला मी 3 वर्ष मेहनत केली. मी तुम्हाला हे सांगू शकतो की सुजय विखे पाटील मला कधीही सभेमध्ये उठून कोणी विचारू शकत नाही की तुम्हाला खासदार आम्ही का करावं. बरं, विचारलं तर मी उत्तर देऊ शकतो, पण हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारल्यावर त्याच्याकडे द्यायला उत्तर नाही. त्याचं कारण सांगतो की समोरचा व्यक्ती हा विद्यमान नगर शहराचा आमदार आहे. 4 वर्षापासून आमदारकीचं सुख भोगत असताना माझ्याकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती आहे की 4 वर्षामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये फक्त 4 मिनिटं बोलले, फक्त 4 मिनिटं मोजून. तर मला सांगा, 2.5 लाख लोकांची असलेली विधानसभेच्या कार्यक्षेत्राचे प्रश्न एक व्यक्ती त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना फक्त 4 मिनिटं मांडतो, तर लोकसभेला 18 लाख लोकांचे प्रश्न देशाच्या सगळ्यात मोठ्या सदनामध्ये कसं मांडू शकतो याचं उत्तर समोरच्या माणसाने द्यायला हवं. कशासाठी आमदार व्हायचे? गाडीवर शिक्का लावण्यासाठी, टोलचे पैसे वाचवण्यासाठी, विमानाचा प्रवास फुकट होण्यासाठी, का लोकांवर दडपशाही करण्यासाठी? आमदार व्हायचं कशासाठी? माझ्याकडे कॉन्सेप्ट वेगळा आहे. मला व्हायचंय, मला पाहायचंय, खरंच खासदार करू शकतो का काही? एवढे वर्ष प्रश्न प्रलंबित राहिले आणि वारंवार साखळीवर भाषण होतं, खरंच साखळी ही कधी होऊ शकते का हे मला पाहायचंय. आज राज्य शासनाकडे तर पैसे नाही, त्या ठिकाणी राज्य शासनाकडून प्रस्ताव मंजूर करून कुठल्या तरी योजनेमध्ये, ज्यामध्ये राज्य शासन 25% आणि केंद्र शासन 75% योजनेमध्ये सहभागी करून अशी सहभागी योजना आपण राबवू शकतो का, याचा विचार आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खात्री देतो की या सगळ्या प्रवासामध्ये ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची नाही. हा गैरसमज जर कोणाच्या मनात असेल की विखे पाटलांची प्रतिष्ठेची निवडणूक आहे, सुजय विखेची प्रतिष्ठेची, अजिबात नाही, अजिबात नाही. मला लोक भेटतात, कार्यकर्ते भेटतात, लोक म्हणतात की अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही, टेन्शन घेऊ नका. म्हणजे टेन्शन मला वाटतं का? पण टेन्शन नाही. 48 महाराष्ट्र मधल्या लोकसभेच्या उमेदवारांपैकी सगळ्यात हसराच्याला माझ आहे. काय टेन्शन? टेन्शन कोणाला झालं पाहिजे? तुम्हाला. चुकीचं बटन दाबलं रे, दाबलं तुमचं टेन्शन सुरू. आपण निवांत आहे, आपल्याला काय
तसंही बाहेरच आहे, बाहेर निघून जाईल. घरातल्या माणसाचा त्रास काय असतो हे प्रत्येकाने जीवनामध्ये अनुभवत असतो. सगळ्यात जास्त त्रास जर माणसाला त्याच्या जीवनामध्ये असतो तर घरातला असतो. भाऊ आम्हाला किती मोठा आहे, आम्हाला येत रे बाळाचा त्रास. सगळ्यात बेकार घरातला माणसाचा त्रास. बाहेरचं मध्ये का पाहू नाही, निवांत राहत काय, तुमचा त्रास नाही. 7-12 कुठे अतिरिक्त हक्कामध्ये नाव लागणार नाही, कुठंच काही नाही. आणि कुठं फोन नाही, आपल्या फोनची सिस्टमच नाही. मी पहिला माणूस आहे म्हणजे 2 उमेदवार फरकला, त्यांना कोणी फोन लावत नाही, ते स्वतः फोन लावून राहिले. मला लोक म्हणतात आम्हाला एक तरी फोन करा, म्हणतो वेळ नाही. कारण की त्या ठिकाणी फोन लावून, या ठिकाणी चर्चा करून, ही वैचारिकतेची निवडणूक आहे. आज पक्षाची निवडणूक जरी असली, भारतीय जनता पार्टीची निवडणूक असली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी चिन्हाची निवडणूक असेल, तर जेवढी निवडणूक ही पक्षाची आहे तेवढीच 50% ही या नगर जिल्ह्याची वैचारिकतेची आणि विचारसरणीची निवडणूक आहे. की आपण कोणत्या विचाराच्या पाठीमागे उभे राहणार आहोत, आपण कोणत्या विचाराशी बांधील आहोत. आणि म्हणून मला आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करायची आहे की 23 तारखेला मला नगर तालुक्यातले आमचे बाळासाहेब असतील, संदेश भाऊ म्हणतील, दळवी साहेब ते म्हणतात धनुष्यबाण असतं तर जास्त मजा आली असती. हा मला काय फरक पडतो, भाषण धनुष्यबाणाचं आहे, चिन्ह कमळ आहे. कारण की एवढं स्पष्टपणे रोखटोक भाषण सहसा होत नाही. मिक्स आहे. युतीचा सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन म्हणजे सुजय विखे पाटील. दोन्ही कोण भाजप आणि शिवसेनेचे घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला जातोय. RPI पण त्याच्यामध्ये आहेत. आठवले साहेबांचं भाषण त्या दिवशी झालं. मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जेवढे भाषण त्यांचे झाले सगळ्यात चांगलं भाषण त्यांनी त्या दिवशी केलं सभेच्या ठिकाणी. रासप आहेत, अनेक मित्र पक्ष आहेत. राजकारण इतकं अवघड होत चाललंय माऊली, तुम्हाला काय सांगू. इतके मित्र पक्ष आहेत, सगळ्यांचा पाठिंबा घेऊ सगळ्यांची मिटिंगा घ्यावं लागतात. तरी आपलं बरं आहे. या लोकसभेला फक्त 5-6 मित्र पक्ष आहेत. मला सगळे संदेश पाठवतात तुमच्या गाडीला झेंडे काय म्हणतो, लावते किती. एवढे मित्र पक्ष आहेत की रस्ता ते सगळं बंद होईल. आपलं तरी बरं आहे, समोर 56 पक्ष आहे, त्यांनी किती झेंडे लावले पाहिजे. म्हणजे तो झेंड्यामध्येच वाहून जाईल, तो गाडी चालायची काही झेंडा घेऊन फिरायचा बडा प्रश्न आहे. तर ह्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या मानसिकतेत लोक काम करतात. तसं औरंगाबादला मोठी सभा घ्यायची होती मला संध्याकाळची, वेळच नाही. 7-8 दिवसामध्ये मतदान आहे. पण औरंगाबाद आणि नगर तालुक्याला मी विशिष्ट करून सांगतो की ही निवडणूक कोणाच्या गटासाठी, लोकांनी नेतृत्व आणि भविष्य पाहिलं ही वास्तविकता आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या नगर जिल्ह्याचं भविष्य कोणाच्या हातात देतात. आणि म्हणून एकदम सोपा फॉर्म्युला सांगतो, फार जास्त संकटात जायची गरज नाही. कोणाला धर्म संकट असेल, कोणाला म्हणतील आम्हाला, मला लोक म्हणतात, मी अनेक लोकांना म्हणतो, मला लोक म्हणतात ते आता आमचे लोक फिरत राहतात नातेवाईक, कोणी कुठेही फिरवायला, मी कुठे गाडी थांबवली की मला माझा मित्र दिसतोच. मी पाहुण्याला भेटत आलो, अरे म्हटलं येड्या तू पाहुण्याला कशाला भेटू राहिला, पाहुण्याला माहिती तू विखे पाटलाचा तो तुला चांगलाच म्हणणार आहे, इतर लोकांमध्ये फिर. आता मी माझ्या सासऱ्याकडे गेलो म्हटलं कसं वातावरण, सासरे म्हणलं चांगलं एकदम, काही काळजी करायचं कारण नाही. तो कशाला म्हणतो की जावायच्या आटप झाले बाबा, काही खरं नाही. नातेवाईकाकडे जाऊन कशाला विचारता, गावामध्ये जा, टपरीमध्ये जा, माता भगिनींना विचारा. आज दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्या संकटाच्या कालावधीमध्ये कोणी धर्म संकटामध्ये अडकलं जर असेल की बा आम्ही काय करायचं, आम्हाला अजून आदेश आले नाही, आम्हाला आदेश आल्यावर आम्ही पाहू, असे लोक म्हणतात मला. म्हणजे नगर तालुक्यात तरी म्हणून बरं का मला, बाकी सगळ्या तालुक्यात तशी सिच्युएशन अनेक गावांमध्ये आहे. काही शिवसेनेचे लोक म्हणतात आम्हाला आदेश नाही, किंवा काही इतर पक्षाचे म्हणतात आम्हाला आदेश नाही, राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्हाला आदेश नाही. त्यांच्या पक्षी तशीच परिस्थिती. तर कोणाच्या आदेशाची वाट पाहून माहित नाही सगळे. आदेशाची वाट पाहण्यापेक्षा मी तुम्हाला एकदम सोपा मार्ग सांगतो. फार अवघड टेक्नॉलॉजी नाही, एकदम फॉर्म्युला हिट आहे आपला. मी माझ्या वडिलांच्या विधानसभेला आज फॉर्म्युला दिला तर तुम्हालाही देतो की जेव्हा तुम्ही 23 तारखेला मतदानाला बाहेर पडाल, 23 तारखेला मतदानाला बाहेर पडण्यापूर्वी मावले तुमचे मुलं आहेत, माझ्याच गटामध्ये सगळे, तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे, अशी कंपनी सगळी. पण त्या ठिकाणी एक पुढची पिढी घराच्या बाहेर निघताना तुम्ही तुमच्या मुलांकडे पहा, नातवंडांकडे पहा आणि स्वतःला अंतर्मनातून डोळे बंद करून एकच प्रश्न विचारा की हा माझा नातू आज 10 वर्षाचा आहे, ही माझी मुलगी ही 15 वर्षाची आहे, हा माझा मुलगा आज 18 वर्षाचा आहे. हे जेव्हा मोठे होतील तर हे कोणासारखे झाले पाहिजे, डॉक्टर सुजय विखे पाटलासारखे का समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासारखे.
आणि डोळे बंद करून जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल आणि ज्याचा चेहरा तुमच्या डोळ्यात येईल त्याला जाऊन मतदान टाका. मला दुसरं तुम्हाला काही सांगायचं नाहीये. आपण सगळेजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आला, देवाची कृपा झाली. बुवाजी बाबाच्या मंदिराच्या या ठिकाणी आपण सभा घेताना ऊन गायब झाले, पाऊस पडू शकतो, कमाल झाली. इथं सुरुवात आहे. मला खासदार करा, पूर यायला बसला, पूर प्रचाराला लागला तर पाऊस पडतो. मला परवा एखाद्या समोरचं भाषण मी ऐकलं, ते म्हणतो मामाला उमेदवार नाही बोलला त्या साईडचे, आता उमेदवार कमी बोलतो, बाकीचे लोक 12-25 जास्त त्याच्याकडे. तर ते म्हटलं आम्हाला मतदान टाका, आम्ही पाऊस पण आणून चेहरा अवघड. संध्याकाळची सभा असल्यामुळे त्याला झालं असेल बिचारायला, काय तर पर्याय नाही. पण एक चांगल्या विचाराने आपल्या या ठिकाणी नगर तालुक्याला अत्यंत गरज आहे पाण्याची. आणि आपल्याला त्या ठिकाणी माझी हात जोडून विनंती आहे, किमान मला मताधिक्य बऱ्याचशा तालुक्यांमधून मिळणार आहे, पाथर्डीमधून मिळेल किंवा रावरीमधून मिळेल, पण मला 1 नंबरचं मताधिक्य हे नगर तालुक्याच्या बूथमधून पाहिजे. कारण की जो आनंद होतो, जो काम करायचा आनंद होईल, काम मी करणारच आहे. तुम्ही मला मताधिक्य एक्स्ट्रा दिलं नाही दिलं हा भाग नाही. मला ती योजना करायचीच आहे, मी पाणी आणणारच आहे. पण जर एकदम एकमुखी मतदान पडलं, तुम्हाला सांगतो की तुम्हाला तो अधिकार राहील माझा कॉलर धरायची डायरेक्ट. म्हणजे तुला एवढं मतदान टाकलं, एवढं भाषण करून टामटम बोलत होता, पाणी हक्क तुम्हाला पाहिजे. तुम्ही कॉलर धरायला म्हणाल, कॉलर सोड बाबा, काय करतो, 5 मत आहेत बूथ मध्ये तुझ्या, काय करू आता. मला वेळ लागतं का, मला निधी यायला वेळ लागत, त्याला प्रमा व्हायची, अजून मुख्यमंत्र्याकडे जायचंय. त्या ठिकाणी मतदान एकदम जास्त असेल मुख्यमंत्री घराबाहेर झोपून राहू आपण फाईल सही घ्यायला. तर माणसामध्ये पण काहीतरी पाहिजे ना चालना, उगीच पळत सुटायचं आपण. तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि एकदम मनोरंजनाचं हसत खेळत वातावरण पाहिजे. मी जर खासदार राहिलो तर असं हसत राहत, तिकडे दिलं तर तसा गंभीर चेहरा मावले तुमचा. आजच पंढरपूर जाणार आहे की विठ्ठल नाही रावले तुम्ही, पंढरपूर गेले होते का, गेलं तरी फिरायला माहिती आहे आम्हाला. आम्ही पण माणसा मागे माणूस ठेवल्यापर्यंत फोन लावतो बरं एवढा, कारण की आम्हाला माहिती आहे की लोकांच्या मनामध्ये कोण बसते, लोकांच्या हृदयामध्ये कोण आहे, ही भावना आपुलकीची डोळ्यातून आणि लोकांच्या चेहऱ्यातून दिसते. मी गाडीत जाताना नगर शहरामध्ये जाताना ज्या आपुलकीने लोक गाडी थांबवतात, नमस्कार घालतात, माता भगिनी, महिला. मला वाटतं मी महाराष्ट्राचा पहिला उमेदवार असेल ज्या ठिकाणी महिला सेल्फी करायला घाबरत नाही. सुरक्षिततेची भावना फार मोठी गोष्ट आहे. आणि सेल्फीचं काय सांगावं, 40,000 झाले 3 वर्षामध्ये. एवढे जरी मत टाकले तरी डिपॉझिट जाईल समोरची परिस्थिती काय, एवढेच प्रार्थना करू म्हणून मी काढून दिले. जर असं काही गडबड झाली ना, सेल्फीच बंद, जरा कॅमेरा बंद, मोबाईल बंद, सगळं बंद. त्या ठिकाणी आपण सगळेजण एका नव्या दिशेने जाणार आहोत. अतिशय मला औरंगाबादला बऱ्याच दिवसापासून भाषण करायचं होतं, बऱ्याच महिन्यांपासून, वर्षापासून थांबलो होतो मी. दुर्दैवाने ती वेळ मला मिळाली नाही किंवा ती साऊंड सिस्टम मला मिळाली नाही. आता हे बॅटरीवरचा भंग आहे. निवडणूक आयोगाने फार स्ट्रिक्ट केलं माहिती. ते म्हणतात 70 लाखामध्ये खासदार झालं पाहिजे. ग्रामपंचायत किती खर्च मग अंतर्गत, सरपंचाला माहिती, सोसायटीला निवडणूक एकदम घालत चालली. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. तुम्ही पहा तुमच्या ग्रामपंचायत निवडणूक लागली, तुम्हाला किती स्पर्धा आहे. आज माझ्या लोकसभेला 19 लोक उभे, 19 पैकी आता काय अवघड आहे, कोण कशासाठी उभं राहिलं हेच माहित नाही. काही लोकांना आपल्या बायकोला सिद्ध करायचं की पा माझ्या मागे किती लोक आहेत म्हणून उभं राहिलाय. काही लोकांना आपल्या मुलांना दाखवायचं मी फ्लेक्स बोर्डवर आहे, माझे पाप पॅम्पलेट घरी घरी चालले तर पोराला दाखव, ते उभे असे राहील. म्हणजे काय ते अर्थ लोकसभेचा आहे, कशाला आपण लोकसभेला उभं राहतात. पाठिंबा सध्या 3 रात्रीपासून असेच परत पाठिंब्याचे. अरे म्हटलं झाले संघटना किती, एक गडी आलं माझ्याकडे 50,000 मत आहे. म्हटलं तो आमदार नसता झाला का, मला पाठिंबा तुझ्याकडे 50,000 मत, तू मला खासदार करू, तू आमदार गेलं उभं आहे, मी तुला पाठिंबा त्याचं उलट. ते 50 वर्ष आम्ही भजे खाल्ले नाही, आम्हाला माहिती कोणाकडे काय, म्हणून तुम्हाला लावून धरला एवढा दिवस. आता उगीच काय करणार
राजकीय दृष्टी ही नैसर्गिकरित्या आमच्या कुटुंबामध्ये चालत आलेली आहे. कोणता माणूस कधी मांडवात आणायचा आणि धरायचा हे आमचं आयुष्य हेच करण्यात गेलेलं आहे. त्यामुळे आम्ही कधी चुकीचे लोक मांडवात घेत नाही आणि चांगले लोक जे एकदा घेतले ते जाऊन पण देत नाही. तर त्या ठिकाणी आज तुम्ही केंद्रबिंदू होते, मनाला काही वाटून घेऊ नका. तुमच्या मुलासारखं आहे आणि आपण एक दिलाने आपल्या मुलांच्या विकासासाठी त्या ठिकाणी चांगलं काम करू. आपला उद्देश हा चांगला आहे. सगळेच लोक सहकार्य करतील. चेअरमन असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील. शेवटी उपसरपंच सरपंच तरुण आहेत. त्यांना उद्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांना काय आश्वासन देणार? आज माता भगिनींचा प्रश्न विचारा, पाणी. मी नगर तालुक्यात लोक म्हणतात पाणी, म्हणजे ठीक आहे ना, 15 वर्ष नाही आलं ना, अजून 5 वर्ष डोळे बंद करून मतदान टाका मला. मग नाही आलं तर मग काय करणार? आणि जर मी आणू शकलो नाही तर या महाराष्ट्रामधला कोणीच खासदार पाणी आणू शकत नाही. हे पण तुम्हाला तेवढं आश्वासन सांगतो. या ठिकाणी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. येत्या 23